अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय आपला होणार आहे गुरुप्रतिपदा। आणि गुरुप्रतिपदा यावर्षी आलेली आहे 2 फेब्रुवारी 2026 वार आहे त्या दिवशी सोमवार या दिवशी। तर गुरुप्रतिपदा ही येत असते आपली माघ कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी आणि त्या दिवशी खूप मोठा असा आपण पूजा किंवा सण म्हणून साजरा करत असतो। गाणगापूरमध्ये खूप मोठा सण साजरी करतात, कारण त्या दिवशी गुरुप्रतिपदेच्या दिवशी नृसिंह सरस्वती महाराज जे आहेत त्यांचा शैल्यगमनाचा तो दिवस म्हणून ओळखला जातो। आता नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच कोण? तर दत्त महाराजांचे दुसरा अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराज आणि तिसरा अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराज, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर आता आपण तिथे जाऊ शकत नाही, तर आपल्या घरामध्ये आपल्या घरी आपण सेवा करायची असतात। आणि कोणत्या सेवा कराव्या, त्या दिवशी पूजा कोणती कशा पद्धतीने करावी किंवा सेवा नैवेद्य कोणता दाखवावा, आरती कोणती करावी, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। म्हणजेच काय, गुरुप्रतिपदा आपण साजरी कशी करावी ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, गुरुप्रतिपदा खूप महत्त्वपूर्ण असा दिवस आपल्यासाठी राहत असतो। तर नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म हा अकोला जिल्ह्यातील लाडकारंजा या ठिकाणी झालेला आहे। आई भवानी आणि वडील माधव यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला होता आणि त्यांना जन्मतः काही म्हणजे वाचा नव्हती किंवा बोलत नव्हते, ते फक्त ओंकार शब्द हा उच्चार करत होते, अशी त्यांची महती आहे। आणि ही महती जी आहे ती आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली आहे। जो कोणी गुरुचरित्र पारायण करत असेल त्यांना संपूर्ण माहिती आपल्याला माहिती असेल, ठीक आहे। तर त्यामुळे खूप अशी सुंदर अशी माहिती नृसिंह सरस्वती महाराजांविषयी गुरुचरित्रात दिलेली आहे। आपल्याला गुरुचरित्रामधील जे अध्याय असतात ते सुद्धा त्या दिवशी पठण करायचे असतात आणि ते कोणते ते सुद्धा आपण पुढे जाणून घेऊ। गुरुप्रतिपदेच्या दिवशी जेव्हा शैल्यगमनासाठी नृसिंह सरस्वती महाराज जात होते, तर तेव्हा आता गाणगापूरला का महती एवढी दिली जाते ते सुद्धा तुम्हाला ते थोडक्यात 2 शब्दात सांगणार आहे। कारण बघा, ज्या दिवशी नृसिंह सरस्वती महाराज हे शैल्यगमनासाठी जात होते, समाधी त्यांना घ्यायची होती किंवा शैल्यगमन म्हणजे त्यांना म्हणजे असं जंगलामध्ये जाऊन संन्यास घ्यायचा होता, कारण लोकांच्या कल्याणासाठी जनहितासाठी त्यांना परत यायचं होते आणि ते परत आले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात, म्हणून ते शैल्यगमनात त्या दिवशी गेले होते। आणि त्या दिवशी जे लोक होते तिथले गाणगापुरातले ते जाऊ देत नव्हते आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं की मला जायचं आहे, पण मात्र माझ्या निर्गुण स्वरूपातील पादुका ज्या आहेत त्या गाणगापूरमध्ये राहणार आहे। जो कोणी मनापासून माझी सेवा करणार आहे त्यांना निश्चितच फलप्राप्ती ही मिळत असे, त्यांना नक्कीच मी आशीर्वाद देणार आहे। म्हणून गाणगापूरला एवढं महत्त्व असतं आणि त्या ठिकाणी अजून सुद्धा नृसिंह सरस्वती महाराज यांचा वास आहे निर्गुण स्वरूपात, ठीक आहे। आपल्याला त्या दिवशी पूजा कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने करायची आहे, तर गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचा मठ किंवा केंद्र जे असेल तो असेल तर निश्चितच तिथे साजरी करत असतात, तुम्ही जाऊ शकता, तिथे पूजा करू शकतात। पण सगळ्यांना हे शक्य नाही झालं तर आपल्या घरामध्ये आपल्याला कुठल्या पूजा करायच्या आहेत, काय करायचं आहे, तर बघा आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते। आता नृसिंह सरस्वती महाराजांची क्वचितच म्हणजे तुम्हाला सांगेल खूप कमी घरात असेल फोटो किंवा मूर्ती, पण मात्र तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल त्यांचा आपण अभिषेक यथाशक्ती पूजा पंचाक्षरी षडाक्षरी अशी पूजा करायची, अभिषेक करावा। अभिषेक नंतर अष्टगंध धूप दीप व्हायचे आहे, आरती त्यांची करायची आहे। तुम्हाला सांगेल फक्त 12 ते 12:30 या कालावधीमध्ये आपण कुठलीही पूजा पाठ करू नका, त्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही करू शकतात। फक्त तुम्हाला सांगेल अभिषेक वगैरे आरती जी असते ती सकाळी करा, लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा। सकाळी 10:30ला आरती होत असते आपली, तेव्हा गेलो अगदी तरी सुद्धा चालेल। आरती तुम्हाला गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला दत्तांची आरती घ्यायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती येत असेल ती आरती घ्यायची। या पद्धतीने तुम्ही आरती त्या दिवशी घेऊ शकतात। तसेच तुम्हाला सांगेल बघा, आपल्याला त्या दिवशी नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे आणि सेवासुद्धा काय करायची आहे, तर बघा आपल्याला नैवेद्यामध्ये त्या दिवशी आवर्जून तुम्हाला सांगेल बेसनाचे लाडू शक्य झाले ते नक्कीच दाखवायचे आहेत। बेसनाचे लाडू हे दाखवायचेच आहेत, शक्य नाही तर तुम्हाला करायचंच आहे। बेसनाचे लाडू विकत आणू नका, घरी आपण बनवा, भलेही थोडे बनवा पण घरी बनवायचे आहेत। घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य आपल्याला त्या दिवशी दाखवायचा आहे, डाळ भात घेवड्याच्या शेंगा चपाती या पद्धतीने दाखवू शकतात। पुरणाचा नैवेद्य तुम्हाला शक्य होईल तर पुरणाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, या पद्धतीने करा। घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्यांना महत्त्व काय आहे, तर बघा नृसिंह सरस्वती महाराज जे आहेत ते एका ठिकाणी भिक्षेसाठी जात असतात ब्राह्मणाच्या घरी, हे गुरुचरित्रात दिलेलं आहे। आणि तो ब्राह्मणाच्या घरी घेवड्याचा वेल असतो, हे आपल्याला माहिती, जे कोणी पारायण करतं त्यांना माहिती, तो वेल उपटायला लावतात आणि तिथे त्यांना धन सापडतं। म्हणजे एवढी महती त्या घेवड्याच्या शेंगांची आहे, म्हणून त्यांना
खूप महत्त्व दिलं जातं आणि आवडता पदार्थसुद्धा मानला जातो. तो घेवड्याच्या शेंगाची भाजी जी असते त्या वेलवरून तोडून त्या ब्राह्मणाला ती भाजी स्वतःहून नृसिंह सरस्वती महाराजांनी मागितलेली होती, म्हणून त्या भाजीला खूप महत्त्व आहे. तसेच लाडू जे असतात, मी का सांगत आहे की लाडू आपल्याला बनवायचेच आहेत त्या दिवशी, ज्या दिवशी नृसिंह सरस्वती महाराज हे शैल्यगमनासाठी जात होते आणि सेवेकरी जाऊ देत नव्हते, तर त्या दिवशी जेव्हा जात असताना नाही सांगत होते, पण मग सेवेकरांना वाटलं की नृसिंह सरस्वतीचा महाराज जे असतात ते जात असतात आणि तेव्हा त्यांना वाटतं की रस्त्यात त्यांना भूक लागेल, म्हणून ते बेसनाचे लाडू करून एका डब्यामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांना देत असतात. म्हणून त्या दिवशी बेसनाच्या लाडूंना खूप खूप महत्त्व आहे. आणि एक तुम्हाला इथे सांगेल की आपण जे बेसनाचे लाडू करत असतो तो नैवेद्य आपण दाखवायचा आहे, तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे, नैवेद्य आपण दाखवायचा आहे. जो काही जेवणाचा नैवेद्य आपला असेल तो आपण उचलून घ्यावा, 15-20 मिनटं राहू द्या म्हणजे महाराजांच्या समोर, तो नंतर आपण उचलून घ्या. पण मात्र बेसनाचे लाडू जे आहेत ज्या पद्धतीने सेवेकरांनी दिले होते त्या पद्धतीने आपण एका डब्यामध्ये ते बेसनाचे लाडू ठेवायचे. अगदी 1 लाडू 2 लाडू ठेवला तरी चालेल, त्यामध्ये तुळशीचं पान ठेवावं आणि हा डबा तुम्हाला आपल्या देवघरामध्ये तो रात्रभर असाच्या असं ठेवायचं आहे. कारण नृसिंह सरस्वती महाराज तो डबा स्वतः नेला होता त्यांनी सोबत, त्यामुळे आपण रात्रभर तिथेच ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणून आपल्या घरातल्या सगळ्यांनी तो खायचा आहे. या पद्धतीने करायचं आहे. तर बऱ्याच ठिकाणी तुमची भक्ती, तुमची सेवा खरी असेल तर तो प्रसाद ग्रहण करायला सुद्धा नृसिंह सरस्वती महाराज येत असतात. तुमचा देवावर भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची श्रद्धा, तुमचा भाव जर खरा असेल, खूप जास्त प्रमाणात असेल, तर ही सुद्धा तुम्हाला प्रसाद ग्रहण करण्यासाठी येण्यासाठी ते येत असतात. ही सुद्धा मोठी प्रचिती तुम्हाला देऊ शकतात, दृष्टांत देऊ शकतात. ठीक आहे, तर या पद्धतीने या लाडूंना महत्त्व असतं. आता सेवा मेन असते आणि सेवा आपल्याला त्या दिवशी कोणती करायची, तर बघा गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे. आणि तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्याला 51 आणि 52वा जो अध्याय आहे तो पठण करायचा आहे. कारण त्या अध्यायांमध्ये नृसिंह सरस्वती महाराजांचं वर्णन दिलेलं आहे, शैल्यगमनाचं वर्णन दिलेलं आहे, म्हणून आपल्याला हे अध्याय पठण करायचे आहेत. आणि आवर्जून तुम्हाला सांगेल हे अध्याय पठण करत असताना ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र ग्रंथ पठण करतो त्याला नियम काय असतो की 4 वाजेच्या आधी करायचा, 12 ते 12:30 करायचा नाही. त्या पद्धतीनेच 51 आणि 52वा अध्याय जेव्हा पठण करत असू तेव्हा आपण 4 वाजेच्या आधी आपण वाचन करायचे आहेत आणि 12 ते 12:30 वाचन करायचं नाही. हा नियम आपल्याला पाळायचा आहे त्या दिवशी. बाकी कांदा लसूण चालेल खायला, काही हरकत नाही. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण त्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. दत्त महाराजांचे अवतारच आहेत, तिघी जे अवतार आहेत ते, त्यामुळे आपल्याला नृसिंह सरस्वती महाराजांची खूप छान अशी सेवा त्या दिवशी करायची आहे. आणि या पद्धतीने आपल्याला त्या दिवशी तो दिवस आपला जो आहे तो घालवायचा आहे. ठीक आहे, मंदिर असेल तर नक्कीच मंदिरात जा. दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे पाया पडायला तुम्ही जाऊ शकतात. या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सेवा आपल्या घरामध्ये आवर्जून त्या दिवशी करायची आहे. परत तुम्हाला एक सांगेल की बघा, जेव्हा पण आपण गुरुचरित्रातले जो ग्रंथ आहे त्यामधले जे अध्याय पठण करत असतो, तुम्हाला जसं सांगितलं 4च्या आधी वाचा, पण एक नियम अजून एक सांगेल की आपण ते वाचन करत असताना आपण म्हणजे मनातल्या मनात वाचन करू नका. ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण आपण करत असतो तेव्हा वाचन करतो की आपल्या शेजारी घरातल्या लोकांना ऐकायला यावे एवढ्या आवाजात, म्हणजे आपल्या घरामध्ये ते आवाज मंत्र स्तोत्र पडत असतात, आपल्या घरातील दोष बाहेर निघण्यासाठी मदत होत असते, म्हणून आपण मोठ्याने जरा पठण करावे. हा एक नियम लागू होत असतो. तर या पद्धतीने आपल्याला त्या दिवशी म्हणजेच गुरुप्रतिपदेच्या दिवशी सेवा करायची आहे, आपली आराधना उपासना जी आहे ती करायची आहे. हा दिवस अशा पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे. चला, सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.